नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण गाजर, मुळा आणि मिरचीचे लोणचे बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. गाजर, मुळा, मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 मुळा घेतला आहे, 4 गाजर घेतले आहे आणि 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे. आता आपण गाजर आणि मुळ्याची सालं काढून घेऊ आणि मिरचीचे देठही काढून घेणार आहोत. गाजर, मुळा, मिरची पाण्याखाली धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पाणी सगळं पुसून काढायचं आहे. पाणी बिलकुल राहता कामा नये. गाजर, मुळाची सालं काढून झाली आहेत आणि मिरचीचे देठही तोडून घेतले आहे. आता हे आपण उभे चिरून घेऊ. हे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कापू शकता. इथे मी उभे काप करून घेते. गाजर आणि मुळा तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कापू शकता. गाजर, मुळा, मिरची कट करून झालं आहे. आता आपण इथे बाउलमध्ये काढून घेऊया. कापून घेतलेले सर्व जिन्नस बाउलमध्ये घालून घेऊ. आता आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत. मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मीठ घातल्यामुळे गाजर, मुळा, मिरचीचं सगळं पाणी निघून जाईल आणि लोणचं बराच काळ टिकण्यास मदत होते. आता हे मिक्स करून झालं आहे. झाकण लावून 2 ते 3 तास आपण हे असंच ठेवून देऊ. दोन 3 तासानंतर इथे बघू शकता गाजर, मुळ्याला पाणी सुटलं आहे. आता हे आपण चाळणीवर, इथे मी चाळण घेतली आहे, चाळणीवर हे आपण निथळत ठेवणार आहोत. मीठ लावल्यामुळे होडीनं इतकं पाणी सुटलं आहे. आता हे आणखी 10 मिनटं मी असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून पूर्ण पाणी यातलं निथळून जाईल. इथे बघू शकता याच्यामधलं पाणी सगळं निथळलं आहे. आता हे आपण एका ताटामध्ये पंख्याखाली सुकवून घेऊ किंवा उन्हामध्ये वाळवून घेऊ. तोपर्यंत आपण लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे धणे, 2 चमचे मोहरी, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मेथीचे दाणे, 7-8 लवंग, 7-8 काळी मिरी, हे सगळं हलकंसं आपण कढईमध्ये भाजून घेऊ. मसाले भाजून झाले आहे. आता हे डिशमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. मसाला थंड झाला आहे. आता आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊ. ही जास्त पावडर करायची नाही, जाडसरच वाटायचं आहे. इथं मी गाजर, मुळा, मिरचीमध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. तयार केलेला मसाला घालून घेऊ. 1 चमचाभर मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवा, या अगोदर आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे मीठ कमीच घालायचं आहे. घातलेले सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया. इथे मी 1 वाटी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तेल थंड झाल्यावर लोणच्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे व्हिनेगर घालणार आहोत. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रसही घालू शकता. व्हिनेगर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. गाजर, मुळा, मिरचीचे लोणचं बनवून खाण्यासाठी तयार आहे. आता हे तयार लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ.
हे लोणचं बनवून तयार झालं आहे. तर गाजर मुळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, स्मिताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.